नमस्कार मित्रांनो, तर या फ्री जिम सीरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण ट्रेन करणार आहोत लेग्स आणि शोल्डर हे दोन बॉडी पार्ट्स. तर नेहमीप्रमाणे आपला जो वर्कआउट आहे जिमचा तो मी वॉर्मअपच्या नंतर सुरू करत असतो. तर हा जो वॉर्मअप आहे तो मी 10 ते 15 मिनिट करत असतो. सुरुवातीला सर्व रोटेशन्स करतो, त्यानंतर डायनॅमिक स्ट्रेचेस असतात जेणेकरून माझी हार्ट रेट वर जाईल आणि माझं शरीर जे आहे ते जिम वर्कआउट करण्यासाठी, हेवी वजन उचलण्यासाठी रेडी होईल. तर इथे वॉर्मअप नंतर लेग डेच्या दिवशी मी डायरेक्टली वजन उचलत नाही. मी बॉडीवेट एक्सरसाइजेस करतो, ज्यामध्ये ही बेसिक एक्सरसाइज जी आहे स्क्वॉट्स. तर या बॉडीवेट स्क्वॉट्सचे मी 3 सेट करत असतो, ज्यामध्ये 10 रेपिटेशन्सचे 3 सेट करत असतो, जसं तुम्ही बघू शकता. जेणेकरून माझे लेग्स जे आहे ते वजन उचलण्यासाठी तयार होईल आणि सर्व मसल्स जे आहे ते ॲक्टिवेट होतील. तुम्ही जसं बघू शकता, हा आपला दुसरा सेट आहे आणि चेस्ट अप आणि बॅक स्ट्रेट ठेवलेले आहे मी. गुडघा माझा जास्त पुढं जात नाही आहे, जस्ट माझं सीट जे आहे ते खाली येतं आहे आणि 90 डिग्रीच्या जस्ट थोडंसं खाली मी माझी स्क्वॉटची डेप्थ घेऊन जातो आहे, तुम्ही इथे बघू शकता. आणि अशाच पद्धतीने तुम्हीही स्क्वॉट्स करू शकता. 3 सेट 10चे किंवा 5 ते 6 रेपिटेशन्सचे 3 सेट करू शकता, जेणेकरून तुमची बॉडी जी आहे ती लेग वर्कआउटसाठी तयार होईल आणि तुम्ही इंजुरी फ्री राहाल. आपली दुसरी एक्सरसाइज आहे बॉडी वेट लंजेस. तर तुम्ही जसं बघू शकता, एक पाय पुढे काढतो आहे, खाली जातो आहे आणि तोच पाय मागं घेऊन येतो आहे. तर हे सिम्पल बॉडी वेट लंजेस आहे. आपल्यातील खूप साऱ्या जणांना ही एक्सरसाइज माहीत असेल ऑलरेडी, तर तुम्ही ट्राय करू शकता. इथेही 10 रेपिटेशन्सचे 3 सेट तुम्ही घ्यायचे आहे. तर ही जरा ॲडव्हान्स जम्पिंग लंजेस आहेत. तर तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही इंटरमिजिएट किंवा ॲडव्हान्स्ड लेवलला असाल तर तुम्ही ही एक्सरसाइज करू शकता. नाहीतर हे असे सिम्पल बॉडी वेट लंजेस जे आहे ते तुम्ही करू शकता, जेणेकरून तुमची बॉडी हेवी वेट लिफ्ट करण्यासाठी तयार होईल आणि तुम्ही इंजुरी फ्री राहाल. तर इथे आपण रेडी होतो आहे आपली सर्वात पहिली लेगची कंपाऊंड एक्सरसाइज, जी म्हणजे सिम्पल वेटेड स्क्वॉट्स. तर ही माझी खूप फेवरेट एक्सरसाइज आहे आणि खूप इम्पॉर्टंट एक्सरसाइज आहे, जी मी तुम्हा सर्वांना सजेस्ट करेल. लेग डेची सुरुवात जी आहे ती या एक्सरसाइजने करायची, आपलं वॉर्मअप आणि बॉडी वेट एक्सरसाइज झाल्यानंतर. तर इथे तुम्ही तुमच्या कॅपॅसिटीनुसार वजन घेऊ शकता. अगदी 5 किलोच्या प्लेट दोन्ही साईडला असेल किंवा 10 किलोच्या प्लेट दोन्ही साईडला असेल पहिल्या सेटसाठी, तरीही काही प्रॉब्लेम नाही. पण जो फॉर्म आहे तोच तुम्ही परफेक्ट ठेवायचा, हे लक्षात ठेवायचं. आणि जी कंपाऊंड एक्सरसाइज तुम्ही करताय त्यावेळी असा वेट लिफ्टिंग बेल्ट जो आहे, जसं मी इथे वापरतो आहे त्या पद्धतीने तुम्ही वापरायचं. तुमच्या जिममध्ये असेल किंवा तुमचा प्रायव्हेट बेल्ट असेल तर तो तुम्ही यूज करू शकता आणि असं कमरेच्या थोडंसं वरती बेंबीच्या लेवलला तुम्ही असा तो बेल्ट टाय करू शकता. ओके, हा आपला पहिला सेट आहे, त्यामुळे आपण लाईट वेट घेतो आहे. दुसरा आणि तिसरा सेटमध्ये आपण थोडं वजन वाढवणार आहे. तर तुम्ही बघू शकता जशा पद्धतीने मी हे स्क्वॉटची एक्सरसाइज करतो आहे, तर माझं कोर स्ट्रॉंग आहे इथे बेल्ट लावल्यामुळे. आणि माझं जे सीट आहे, जसं आपण चेअरवर बसतो तर त्याच मोशनमध्ये ही एक्सरसाइज जी आहे ती मी स्टार्ट करतो आहे, जिथे मी हिप्स जे आहे माझे ते बाहेर काढतो आहे आणि गुडघे जास्त पुढे जाऊन देत नाही आहे. सर्व प्रेशर माझ्या ग्लूट्स आणि क्वाड्स या 2 मसलवर येतो आहे आणि हेच माझं टार्गेट आहे. एक्सरसाइज झाली की लगेच जो बेल्ट आहे तो तुम्ही अशा पद्धतीने काढून ठेवायचा आहे. जिममध्ये पूर्ण वर्कआउट होईस्तोवर हा जिमचा बेल्ट जो आहे तो लावून नाही ठेवायचा. तो फक्त जेव्हा तुम्ही सेट करताय किंवा जी पर्टिक्युलर एक्सरसाइज करताय त्याच वेळी तो बेल्ट लावून ठेवायचा आहे. ओके, तर आपण इथं आपल्या दुसऱ्या सेटची तयारी करतो आहे, जिथं मी दोन्ही साईडनी 15 किलोच्या प्लेट्स लावल्या आहे. टोटल 30 किलो वेट ॲड केलं आहे. पहिल्या सेटला आपलं टोटल 60 किलो वेट होतं, आता 90 किलो वजन झालं आहे. जर आपण 20 किलोचा रॉड जो आहे तो जर पकडला तर. तर इथे बार प्लेसमेंट जे आपण आपल्या बॅकवर ठेवतो तर ती खूप महत्त्वाची आहे. जसं तुम्ही पाहू शकता, मी इथं मिडल ट्रॅप जो आपला मसल आहे त्यावर हा रॉड ठेवला आहे. तुम्ही अशा पद्धतीने ठेवायचा आहे. आपल्या नेकवर हा रॉड कधीच ठेवायचा नाही आहे आणि खूप मोठी इंजुरी होऊ शकते किंवा आपलं स्पाईन पण डॅमेज होऊ शकते, कारण की इथे वजन खूप जास्त आहे आणि ही खूप महत्त्वाची काळजी आहे जी तुम्ही घ्यायची आहे. तर जसं तुम्ही या फोटोमध्ये पाहू शकता, जी आपली ट्रॅपेझियस मसल आहे त्याचा मिडल सेक्शन जो आहे त्याच्या थोडंसं लोवरवर हा जो रॉड आहे तो मी ठेवला आहे. जास्त वर पण नाही आहे आणि जास्त खाली पण नाही आहे.
तर इथे माझी फूट प्लेसमेंट जी आहे ती मी अशा पद्धतीने प्लेसमेंट केली आहे की जो माझे 2 शोल्डरमधला जो गॅप आहे, अगदी तोच गॅप मी कन्सिडर केला आहे आणि त्याच डिस्टन्सने माझे जे 2 पायामधलं अंतर आहे ते मी ठेवलं आहे. जेणेकरून माझी ही मोशन जी आहे ती एकदम चांगल्या पद्धतीने होईल. तर मित्रांनो, हा आपला शेवटचा सेट आहे. इथे मी टोटल 110 किलो वजन घेत आहे. तर तुम्ही तुमच्या कॅपॅसिटीच्या हिशोबाने वजन घेऊ शकता आणि तिसरा सेट हेवी असल्यामुळे मी जसं माझ्या मित्राला ॲज अ स्पॉटर म्हणून उभं केलं आहे, तसं तुम्ही एक स्पॉटर ठेवू शकता. जेणेकरून तुमचा तोल गेला किंवा काही रिस्क फॅक्टर वाटला तर तुम्हाला नक्कीच त्या स्पॉटरची मदत होईल जेव्हा खूप हेवी वेट असतं आणि स्पेशली जेव्हा स्क्वॉटची एक्सरसाइज तुम्ही करताय तेव्हा. तर इथे अजून एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची ती म्हणजेच की ब्रीदिंग टेक्निक. आता जसं तुम्ही पाहू शकता, मी श्वास घेतो, रोखून धरतो, खाली जाऊन वर आलो तेव्हाच तो श्वास सोडतो आणि मग दुसऱ्या सेटसाठी परत श्वास घेतो, रोखून धरतो, खाली जाऊन वर आलो की परत श्वास सोडून देतो. असं तुम्ही पाहिलं तर ही ब्रीदिंग टेक्निक जर तुम्ही वापरली तर तुम्हाला या एक्सरसाइज करायला खूप मदत भेटणार आहे आणि चांगल्या फॉर्ममध्ये तुम्ही ही एक्सरसाइज करू शकता. आपली ही एक्सरसाइज झाल्यानंतर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जे वजन आपण वापरलं होतं, ज्या प्लेट्स आपण घेतल्या होत्या स्क्वॉटसाठी, तर त्या तुम्ही परत त्या जागेवर ठेवून द्यायच्या. तर ही जिम डिसिप्लिन पाळणं खूप महत्त्वाचं आहे. जेणेकरून आपल्यानंतर जी लोकं एक्सरसाइज करतात तर त्यांना काही त्रास होत नाही आणि तेही चांगल्या पद्धतीने सर्व एक्सरसाइजेस करू शकतात. तर जिममध्ये डिसिप्लिन पाळणं खूप महत्त्वाचं आहे आणि मी नेहमी तुम्हाला माझ्या चॅनलद्वारे अशा गोष्टी सांगत असतो. तर इथे आपण आपल्या दुसऱ्या एक्सरसाइजची तयारी करतो आहे, जी म्हणजेच लेग प्रेस. जर ही मशीन तुमच्या जिममध्ये असेल तर तुम्ही ही एक्सरसाइज करू शकता. इथे मी 20 किलोच्या प्लेट दोन्ही साईडनी लावल्या आहेत. तर तुम्ही ही 20 किलोपासून सुरू करू शकता दोन्ही साईडनी किंवा तुमच्या कॅपॅसिटीच्या हिशोबाने वजन घेऊ शकता. फूट प्लेसमेंट जी आहे, शोल्डरमध्ये जेवढा डिस्टन्स आहे त्याच डिस्टन्सने तुमची फूट प्लेसमेंट सरळ त्या पॅडवर करायची आहे आणि जे तुमची फूट आहे ते सरळ पाहिजे. बाहेर किंवा आतमध्ये नाही काढायचे, एकदम सरळ ठेवा जेणेकरून तुमच्या क्वाड्स हा जो मसल ग्रुप आहे त्याला सगळ्या साईडने चांगल्या पद्धतीने प्रेशर बसेल आणि या एक्सरसाइजचा तुम्हाला पुरेपूर फायदा होईल. तर या एक्सरसाइजमध्ये सेकंडरीली जे आपले हॅमस्ट्रिंग आणि ग्लूट्स हे 2 मसल ग्रुप आहे तेही ट्रेन होता, पण मेजरली ही एक्सरसाइज जी आहे ते आपले क्वाड्सचे मसल ट्रेन करत असते. तर इथे लेग प्रेसचा दुसरा सेट जो आहे यासाठी आपण अजून 40 किलो वजन वाढवलं आहे. दोन्ही साईडने 20 किलोच्या प्लेट्स ज्या आहेत त्या आपण ॲड केल्या आहे. तर हा जो दुसरा सेट आहे या अँगलमधून तुम्ही जेव्हा बघशाल तेव्हा अजून क्लिअरली तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने मी माझ्या पायाची मूव्हमेंट करतो आहे. तर इथे शोल्डरच्या डिस्टन्सनुसारच पायातला गॅप जो आहे तो तुम्ही घ्यायचा आहे आणि त्या हिशोबाने फूट प्लेसमेंट करायची आहे. त्यानंतर अनलॉक करून अशी मोशन जी आहे ती तुम्ही करायची आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे मोशन आहे तुम्ही बघू शकता 90 डिग्रीच्या थोडं खाली जे आहे माझा पाय येतो आहे आणि वरती पाय जाताना पूर्ण पाय मी लॉक नाही करत गुडघ्यामध्ये, थोडं फोल्ड ठेवतो जेणेकरून पूर्ण प्रेशर माझ्या गुडघ्यावर नाही येत, माझ्या थाईजमध्येच राहतो. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर ब्रीदिंग जी आहे ती मी जेव्हा वजन पुश करतो अशा वेळी श्वास सोडतो आहे आणि जेव्हा वजन खाली येतं आहे तेव्हा श्वास घेतो. तर तुम्ही असं करायचं आहे, जेव्हा ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट काम कराल तेव्हा श्वास सोडायचा पुश करताना आणि खाली येताना श्वास घेऊ शकता. तर अशा पद्धतीने जर तुम्ही एक्सरसाइज केली तर नक्कीच याचा पूर्ण फायदा तुम्हाला होईल आणि प्रॉपरली तुमच्या लेग्सला याचा प्रेशर पडेल. तर यानंतर आपला तिसरा सेट, इथे आपण अजून 20 किलोची प्लेट लावतो आहे दोन्ही साईडनी. तर टोटल एका बाजूने आपलं वजन झालं 60 किलो आणि दुसऱ्या बाजूने 60 किलो, असं टोटल 120 किलो वजन आहे. तर तुम्ही तुमच्या कॅपॅसिटीच्या हिशोबाने वजन घ्यायचं आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, प्रत्येक सेटला तुम्ही ॲटलिस्ट 5 ते 10 किलो वजन जे आहे ते तुम्ही वाढवलं पाहिजे. तर इथे मी जसं सांगितलं तुम्हाला त्या पद्धतीने तुमची फूट प्लेसमेंट करायची आहे आणि ब्रीदिंग जी आहे ती
जसं मी तुम्हाला मागच्या सेटमध्ये सांगितलं त्याच हिशोबाने करायची आहे आणि एकदम कंट्रोल अशा फॉर्ममध्ये एक्सरसाइज करायची आहे. जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करताय असं इमेजिन करायचं की पूर्ण मोशन जी आहे ती तुमच्या पर्टिक्युलर मसल ग्रुपनीच होते आहे. तर अशा पद्धतीने लेग प्रेस जर तुम्ही केला तर नक्कीच तुम्हाला याचा 100% फायदा होईल. तर इथं आपले 3 सेट झालेले आहे. त्यानंतर आपण हे सर्व वेट जे आहे ते री-रॅक करत आहोत. म्हणजेच जी आपली जिम डिसिप्लिन आहे ती आपण पाळत आहोत. तर या एक्सरसाइजनंतर मी जवळपास 4 ते 5 मिनिट रिलॅक्स करतो. म्हणजे रेस्ट अँड रिकव्हरीसाठी असे वॉकिंग करतो. तर अशा वेळी मी एका जागेवर बसून राहत नाही किंवा मोबाईलवर रील स्क्रोल करत नाही. जस्ट थोडंसं पाणी सिप करत राहतो आणि अशा पद्धतीने चालत राहतो. जेणेकरून माझं शरीर रिलॅक्स होईल आणि पुढच्या एक्सरसाइजसाठी चांगल्या पद्धतीने तयार होईल. तर यानंतर आपली तिसरी एक्सरसाइज ती म्हणजेच की हॅमस्ट्रिंग लेग कर्ल्स. तर ही जी एक्सरसाइज आहे त्यासाठी तुम्हाला अशा पद्धतीने हे मशीन जे तुमच्या जिममध्ये असेल त्यावर अशा पद्धतीने प्लेसमेंट करावं लागेल तुमच्या बॉडीची आणि जो कर्ल बार आहे तो तुमच्या पायात तुम्हाला अशा पद्धतीने मागच्या साईडने फिक्स करावा लागेल आणि असे हॅमस्ट्रिंग कर्ल्स तुम्हाला करावे लागतील. जेणेकरून सर्व प्रेशर जो आहे मेजरली तुमच्या हॅमस्ट्रिंग मसलवर येईल आणि जे आपल्या पायाचा मागचा भाग आहे तो चांगल्या पद्धतीने स्ट्रेंथन होईल. आपल्या पोश्चरसाठी हा मसल खूप महत्त्वाचा आहे. हॅमस्ट्रिंग जर चांगल्या पद्धतीने पॉवरफुल जर तुमचा असला तर तुमचं पूर्ण बॉडी पोश्चर जे आहे ते एकदम चांगल्या पद्धतीने मेंटेन राहतं आणि लोअर बॅकला काही प्रॉब्लेम पण येणार नाही तुम्हाला जर हा मसल तुम्ही चांगल्या पद्धतीने ट्रेन कराल. तर इथं आपण दुसऱ्या सेटची तयारी करतो आहे. 5 किलो वजन वाढवलं आहे मी. तुम्ही वजन वाढवू शकता किंवा सेम वजन ठेवू शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ही एक्सरसाइज जी आहे ती कंपाऊंड मूव्हमेंट नाही आहे. ती एक आयसोलेशन मूव्हमेंट आहे. म्हणजे पर्टिक्युलरली एका मसल ग्रुपवरच फोकस करते ही एक्सरसाइज. त्यामुळं तुम्ही जेवढं माइंड मसल कनेक्शन ठेवशाल तेवढं इथं तुम्हाला फायदा होईल आणि तेवढ्या चांगल्या पद्धतीने त्या मसल ग्रुपची डेव्हलपमेंट होईल. ओके. तर अशा पद्धतीने तुम्ही ब्रीदिंगवर फोकस पण करायचं आहे. जेव्हा तुम्ही कर्ल अप करताय त्यावेळी श्वास सोडायचा आणि जेव्हा कर्ल डाऊन करताय तेव्हा श्वास घ्यायचा. तर इथे आपला शेवटचा सेट आहे. आपण 2 ते 3 मिनिट ब्रेक घेतलेला आहे आणि त्यानंतर जो माझ्या पायाची प्लेसमेंट तुम्ही बघू शकता. मी इथे डॉर्साय फ्लेक्शन केलं आहे. जे म्हणजेच की माझा घोटा जो आहे तिथून मी माझा पाय जो आहे तो स्ट्रेच करून ठेवलेला आहे. स्पेशली काल्फचा एरिया जेणेकरून माझ्या हॅमस्ट्रिंगवर जास्त प्रेशर पडतो आहे. तर डॉर्साय फ्लेक्शन म्हणजे काय हे तुम्हाला या फोटोद्वारे नक्कीच समजेल. अशा पद्धतीने तुमचे जे टोज आहे ते तुम्ही वरती स्ट्रेच करून ठेवायचे आहे जेणेकरून तुमच्या हॅमस्ट्रिंगवर चांगला प्रेशर येईल. तर ही आपली चौथी एक्सरसाइज आहे जी म्हणजे लेग एक्सटेन्शन. तर ही एक नॉन कंपाऊंड आयसोलेशन एक्सरसाइज आहे. जशी हॅमस्ट्रिंग कर्ल ही एक्सरसाइज होती. तर या एक्सरसाइजमध्ये तुमचे क्वाड्स जे आहे तर तेच फक्त आयसोलेट होणार आहे आणि बाकीचे मसल ग्रुप यांनी हिट नाही होणार. अशा पद्धतीने तुम्ही अपराईट पोझिशनमध्ये बसायचं आहे आणि एकदम कंट्रोल फॉर्ममध्ये ही एक्सरसाइज करायची आहे आणि पायाचं डॉर्सिफ्लेक्शन करायचं आहे. जसं मी मागच्या एक्सरसाइजमध्ये सांगितलं होतं अगदी तसंच जेणेकरून तुमच्या क्वाड या मसल ग्रुपवर चांगल्या पद्धतीने प्रेशर येईल. तर इथे आपला दुसरा सेट जो आहे तिथे तुम्ही सेम वजन ठेवू शकता 15 किंवा 10 किलो किंवा तुम्ही 5 किलो वाढवू शकता आणि तुमचा दुसरा सेट जो आहे तो करू शकता. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की इथे तुम्ही जर्क्स नाही घ्यायचे आहे किंवा वजन पुश नाही करायचं आहे. एकदम कंट्रोल फॉर्ममध्ये ही एक्सरसाइज झाली पाहिजे. याचा तुम्ही पॉझिटिव्ह पण कंट्रोल करा आणि निगेटिव्ह पण कंट्रोल करा. म्हणजे ही मोशन वर पुश करताना ही कंट्रोलमध्येच झाली पाहिजे आणि पाय खाली येताना ही कंट्रोलमध्ये झाली पाहिजे. असं इमॅजिन करायचं आहे की सगळी मोशन तुमच्या क्वाड्स या मसल ग्रुपनेच होती आहे जेणेकरून पूर्ण प्रेशर त्या मसल ग्रुपवर जाईल आणि त्याची चांगली ग्रोथ अँड डेव्हलपमेंट होईल. या एक्सरसाइजचा आपला शेवटचा सेट आहे. इथे तुम्ही काही गोष्टी लक्षात घ्यायचं आहे ते म्हणजेच की तुमची स्पाईन जी आहे ती न्यूट्रल पाहिजे. स्पाईन इरेक्ट किंवा अपराईट जास्त एक्सटेंड नाही करायची. न्यूट्रली त्या पॅडवर प्लेस करायची आहे आणि पायावर जो आपण तो पॅड घेतला आहे रोलर तर तो पण चांगल्या पद्धतीने ठेवायचा आहे. त्यातला अँगल पण तुम्ही चेंज करू शकता तुमच्या कम्फर्टच्या हिशोबाने आणि स्लोली ही मोशन करू शकता. अगदी 1-2 सेकंड होल्ड केलं वरती आणि खाली येताना 2 सेकंड लावले तरीही चालेल. जस्ट तुम्ही इथे फुल रेंज ऑफ मोशन वापरायची आहे आणि ब्रिदिंगवर कंट्रोल पाहिजे आणि ही एक्सरसाइज जी आहे ती तुम्ही
स्क्वॉट्स आणि लेग प्रेस यानंतरच करा, त्याआधी नका करू. कारण की ही एक रिहॅब किंवा आयसोलेशन एक्सरसाइज आहे. ही एक्सरसाइज तुम्ही ॲज अ फिनिशर एक्सरसाइज म्हणून वापरू शकता. तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही ही शेवटची एक्सरसाइज करू शकता लेग सेशनमध्ये, ती म्हणजेच की सीटेड काल्फ रेजेस. तर या एक्सरसाइजमध्ये तुमचे मेजरली काल्फ मसल जे आहे ते टार्गेट होत आहे. तर हे नसेल तर तुम्ही स्टँडिंग काल्फ रेज करू शकता. पण हे मशीन असेल तर नक्कीच तुम्ही हेच मशीन वापरा, कारण की इथे लोअर बॅकवर काही प्रेशर येत नाही. सर्व प्रेशर तुमच्या काल्फवरच असतो. इथे तुम्हाला एकच गोष्ट मेक शुअर करायची आहे, ती म्हणजेच की जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करताय तेव्हा तुम्ही फुल रेंज ऑफ मोशन वापरायची आहे. काल्फ्स पूर्ण पद्धतीने खाली घेऊन जायचे आहे आणि पूर्ण पद्धतीने त्या टाचावरती करायचे आहे, जेणेकरून काल्फ्सला योग्य पद्धतीने 100% छान असा प्रेशर येईल आणि तुमच्या काल्फची चांगली डेव्हलपमेंट होईल. असेच तुम्ही अजून 2 सेट मारायचे आहे. त्यामध्ये तुम्ही 1-2 मिनिटचा ब्रेक घेऊ शकता. इथं वजन वाढवायची काही गरज नाही आहे, कारण की ही पण आयसोलेशन एक्सरसाइज आहे, जिथे फक्त एकच मसल ग्रुप टार्गेट होतो आहे. त्यामुळे तुम्ही इथे जास्त वेट इन्क्रीज करू नका किंवा जर्क पण घेऊ नका. जस्ट तुमच्या फॉर्मकडे कंट्रोल ठेवा आणि ही एक्सरसाइज कंट्रोलमध्ये कशी होईल हेच तुमचं टार्गेट ठेवा. तर इथे आपण आपल्या पायाचे 5 मसल ग्रुप जे आहे त्याची ट्रेनिंग केलेली आहे. क्वाड्रिसेप्स, ग्लूट्स, हॅमस्ट्रिंग, ॲडक्टर्स आणि काल्फ्स. तर हे 5 मसल ग्रुप जे आहे ते चांगल्या पद्धतीने ट्रेन झालेले आहे. ॲडक्टर मसल जो आहे तो आपल्या पायातल्या आतल्या भागाचा मसल असतो, जो तुमच्या लेग प्रेस आणि स्क्वॉट्स या 2 कंपाऊंड एक्सरसाइजेसमध्ये ट्रेन झालेला आहे. जर तुम्हाला ॲडक्टर स्पेसिफिक एक्सरसाइज करायची असेल तर तुमच्या जिममध्ये हे ॲडक्टरचं मशीन असेल तर तुम्ही ते वापरू शकता. आणि जर तुम्हाला ग्लूट स्पेसिफिक एक्सरसाइज करायची असेल तर तुम्ही हे ग्लूट ब्रिजचं मशीन जर तुमच्या जिममध्ये असेल तर तेही तुम्ही वापरू शकता. यानंतर आपण शोल्डर ट्रेन करतो आहे. तर शोल्डरमध्ये आपली सर्वात पहिली एक्सरसाइज ती म्हणजेच की शोल्डर बार्बल प्रेस. तर या एक्सरसाइजमध्ये मोस्टली तुमचा जो अँटेरियर शोल्डर आहे तर तो ट्रेन होणार आहे. जसं आपल्या सर्वांना माहीत असेल, शोल्डरमध्ये 3 पार्ट असतात, एक पोस्चरियर, अँटेरियर आणि लॅटरल. तर या इमेजमधून तुम्ही शोल्डरची ॲनाटॉमी चांगल्या पद्धतीने समजू शकता. या एक्सरसाइजसाठी मी स्मिथ मशीन वापरतो आहे. याचे खूप सारे फायदे आहे. सर्वात पहिलं म्हणजे जी स्टॅबिलिटी आहे ती चांगली असते. रेंज ऑफ मोशन एका लाईनीत असल्यामुळं प्रॉपर प्रेशर माझ्या अँटेरियर शोल्डरवर येतो, पुढच्या शोल्डरवर. त्यानंतर सेकंडरी प्रेशर जो आहे तो माझ्या लॅटरल शोल्डरवर आणि ट्रायसेपवरही पडतो. आर्म प्लेसमेंट मी जरा वाईड केली आहे. तुम्ही तुमची ग्रिप जी आहे ती थोडी शोल्डरच्या बाहेर काढू शकता. माझ्यापेक्षा थोडी कमी डिस्टन्स घेऊ शकता. तुम्हाला कम्फर्टेबल असेल तसं, पण शोल्डरच्या बाहेरच पाहिजे, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर आपल्या दुसऱ्या सेटसाठी आपण अजून इथं थोडंसं वेट वाढवूया. तुम्ही तुमच्या कॅपॅसिटीच्या हिशोबाने वेट वाढवू शकता. असं अजिबात नाही की मी जर 10 किलो वाढवलं तर तुम्ही तेवढंच वाढवायचं. तर तुम्ही असं बघू शकता ह्या अँगलनी चांगल्या पद्धतीने जो माझा अँगल आहे तो 80 to 85 यामध्ये आहे. 90 डिग्री नाही आहे, त्यापेक्षा थोडंसं कमी आहे. त्यानंतर माझी जी स्पायनल कॉर्ड आहे ती बघू शकता कशी, म्हणजे माझी जी बॅक आहे तर ती कशा पद्धतीने स्ट्रेट पॅडला अलाईन झालेली आहे तेही तुम्ही पाहू शकता. पाय जे आहे ते फर्मली ग्राउंडवर इंटॅक्ट आहे, जेणेकरून माझी ग्लूट्स जे आहे ते पण एंगेज्ड आहे. आणि बघू शकता कसं एका स्ट्रेट लाईनमध्ये ही पूर्ण मोशन होती आहे. माझं चिन आणि अप्पर चेस्ट आहे, मी त्यामध्येच हा रॉड येऊ देतो, त्याच्या खाली नाही जाऊन देत आणि पूर्ण वरती एक्सटेंड करतो आहे. पण माझे एल्बो लॉक नाही करत आहे, हे पण लक्षात ठेवा. आणि जे माझे एल्बो आहे ते माझ्या रिस्टच्या खाली असतं एकदम, तर ती गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. तर इथं थोडीशी 2 ते 3 मिनिट अशी रेस्ट घेऊन आपण आपला शेवटचा सेट करूयात. शेवटच्या सेटसाठी आपण 5 किलो वजन वाढूया दोन्ही साईडनी प्लेट लावून. तर शेवटचा सेट जो आहे तोही चांगल्या फॉर्ममध्ये करायचा आहे. लक्षात घ्या, इथं अजिबात जर्क करायचं नाही किंवा श्रग्स मारायचे नाही, कारण की ही एक्सरसाइज आयसोलेशन एक्सरसाइज आहे आणि पर्टिक्युलर मसल ग्रुपवरच टार्गेट करते. त्यामुळे इथं लाईट वेट असलं तरी चालेल, पण फॉर्म खूप महत्त्वाचा आहे. आणि टेक्निक जी मी तुम्हाला सांगितली ब्रीदिंग टेक्निक, तर तीही तुम्ही इथे फॉलो करायची आहे. पुश करताना श्वास सोडायचा, खाली घेताना श्वास घ्यायचा. जर या सर्व गोष्टी फॉलो केल्या तर नक्कीच तुमच्या शोल्डरची चांगली ग्रोथ होईल. तर
तर यानंतर आपण शोल्डर ओव्हरहेड डंबल प्रेस मारतो आहे. हाफ सेट जो आहे तो बार्बल प्रेसला ऑप्शनल आहे. जर तुम्ही बार्बल प्रेस मारू नाही शकत तर हा सेट तुम्ही करू शकता. बघू शकता माझे एल्बोज जे आहे ते शोल्डरच्या पुढे मी प्लेस केलेलं आहे जेव्हा मी बॉटमला असतो आणि माझी मोशन जी आहे ती पूर्ण स्ट्रेट होते. अजिबात मी पुढे किंवा मागं घेऊन जात नाही आहे. डंबल एकदम स्ट्रेट एल्बोजच्या वरती घेऊन जातो आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने करायचं आहे आणि खाली ठेवताना असं एल्बो थ्रू खाली ठेवायचं. मित्रांनो, हा आपला दुसरा सेट आहे. तर आपल्या फ्रंट शोल्डरसाठी आहे आणि ही आयसोलेशन एक्सरसाइज असल्यामुळं लाईट वेट डंबल घेतलेच पाहिजे तुम्ही. जास्त हेवी वेट डंबल घेऊन इंजुरी करायची नाही हे पण लक्षात ठेवा. आणि जेव्हा तुम्ही पुश करताय वरती तेव्हा श्वास सोडायचा आणि खाली डंबल घेताना श्वास घ्यायचा, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर अशा कंट्रोल्ड वेमध्ये जर ही एक्सरसाइज केली तर नक्कीच तुम्हाला काही इंजुरी होणार नाही आणि याचा पुरेपूर फायदा तुम्हाला होईल. तर अशाच पद्धतीने दुसरा आणि तिसरा सेट तुम्ही करू शकता. तर हा आपला शेवटचा सेट आहे, त्यामुळे मी हेवी वेट घेत आहे. तुम्ही तुमच्या कॅपॅसिटीनुसार 10 किंवा 12.5 किलो असं वजन घेऊ शकता. ही जी एक्सरसाइज आहे ती प्रायमरी फ्रंट शोल्डरसाठी आहे, पण साईड शोल्डर आणि बॅक शोल्डरही ॲज अ सेकंडरी मसल ट्रेन होतं. म्हणजे ओव्हरऑल शोल्डर जी आहे ती या एक्सरसाइजमुळे ट्रेन होते आणि तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे आणि इंजुरी होणार नाही याची काळजी घ्यायची. तर इथे आपण फ्रंट शोल्डरसाठी दुसरी एक्सरसाइज करतो आहे, ती म्हणजे फ्रंट शोल्डर रेजेस. तर या एक्सरसाइजमध्ये तुम्ही बघू शकता कसं मी अल्टरनेटिव्हली डंबल्स जे आहे ते रेज करतो आहे 1 बाय 1 आणि माझी बॅक न्यूट्रल आहे, चेस्ट अप आहे आणि पायामध्येही थोडा गॅप आहे आणि माझ्या एल्बोजनी मी ही मोशन पूर्ण इनिशिएट करतो आहे. या अँगलने तुम्ही चांगली समजू शकता. एल्बोजनी आधी वर घेतो आहे मी आणि मग त्यानुसार माझं शोल्डर वर जात आहे. तर या अँगलने तुम्ही चांगल्या पद्धतीने समजू शकता की कसं मी एल्बोनी इनिशिएट करतो आहे आणि शोल्डर मागे असते. तर अशा मोशनमध्ये जर तुम्ही एक्सरसाइज केली तर तुमच्या एल्बो किंवा फोरआर्मला काही प्रेशर येणार नाही. पूर्ण प्रेशर तुमच्या शोल्डरवरच जाईल जर तुम्ही असं एल्बोनी ते इनिशिएट केलं आणि शोल्डरनी त्याला जर फॉलो केलं तर. तर अशाच पद्धतीने तुम्ही तुमचा शेवटचा सेट जो आहे तो थोडं हेवी वजन घेऊन करू शकता किंवा सेम वजन जे तुम्ही घेतलं आहे त्याने करू शकता. बट तुमची फॉर्म जी आहे ती कंट्रोलमध्ये असली पाहिजे आणि प्रेशर जो आहे तो प्रॉपर फ्रंट शोल्डरला पडतो आहे याची पण तुम्ही काळजी घेतली पाहिजे. तर साईड शोल्डरसाठी ही एक्सरसाइज आहे, लॅटरल शोल्डरसाठी, ज्याला लॅटरल टंबल शोल्डर रेज असं म्हणतात. तर या एक्सरसाइजमध्येही तुम्ही बघू शकता कसं मी एल्बोनी इनिशिएट केला आहे आणि शोल्डर खाली आहे. अशाच पद्धतीने तुम्ही ही एक्सरसाइज करायची आहे जेणेकरून प्रॉपर प्रेशर जो आहे तो साईड शोल्डरला येईल. आणि जे साईड शोल्डर असतात ते खूप इम्पॉर्टंट असतात कारण की याने आपल्या पूर्ण अप्पर बॉडीची लुक जी आहे ती चेंज होते. शोल्डर याने ब्रॉड दिसतात आणि जी आपली टी शर्टची फिटिंग आहे ती या मसल ग्रुपने एकदम प्रॉपर होती जर तुम्ही चांगल्या पद्धतीने त्याची साईज गेन केली तर. त्यानंतर प्रत्येक सेटमध्ये तुम्ही असं 1 ते 2 मिनिट ब्रेक घेऊ शकता. म्हणजे तुम्ही जर फ्लेक्स केलं तर त्या पर्टिक्युलर मसल ग्रुपपर्यंत चांगला ब्लड फ्लो होत राहतो आणि याचा तुम्हाला नक्कीच फायदा होतो. तर या एक्सरसाइजचा दुसरा आणि तिसरा सेट जो आहे तो तुम्ही असाच लाईट वेटने करू शकता. एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची आहे की तुम्ही इथे जास्त जर्क नाही घ्यायचे किंवा एक्स्ट्रीमली पुश नाही करायचं. ही एक्सरसाइज जी आहे ती आयसोलेशन एक्सरसाइज आहे. याचमुळे ही जी एक्सरसाइज आहे ती कंट्रोल्ड फॉर्ममध्ये करायची आहे आणि पूर्ण माइंड मसल कनेक्शनचा इथं वापर करायचा आहे. तर डंबल अपराईट रोज ही एक्सरसाइज जी आहे ती साईड शोल्डरसाठी अल्टरनेटिव्ह एक्सरसाइज आहे. ही एक्सरसाइज तुम्ही तुमच्या ऑल अराउंड शोल्डर डेव्हलपमेंटला करू शकता. यामध्ये मेजरली तुमची साईड शोल्डर टार्गेट होते. तर इथे रिअल शोल्डर वर्कआउटसाठी म्हणजे बॅक शोल्डर जे आहे त्यासाठी तुम्ही केबल फेस पुल करू शकता जर तुमच्याकडे वेळ असेल तर. जर हा वर्कआउट खूप मोठा आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हा 2 दिवसामध्ये स्प्लिट करू शकता. एक दिवस तुम्ही शोल्डर घेऊ शकता, दुसऱ्या दिवशी लेग्स करू शकता. वर्कआउटनंतर काही मोबिलिटी एक्सरसाइजेस मी करत असतो. त्यानंतर स्टॅटिक स्ट्रेचेस करत असतो जेणेकरून मी इंजुरी फ्री राहील आणि माझी हार्ट रेट जी आहे ती परत बॅक टू नॉर्मल येईल. तर आजच्या माझ्या या सेशनमधून तुम्ही खूप साऱ्या नवीन गोष्टी नक्कीच शिकल्या असाल. या सर्व गोष्टी तुमच्यापर्यंतच न ठेवता तुमचे फ्रेंड्स आणि फॅमिली यांच्याशीही शेअर करा. हेल्दी डाएट रेसिपीजसाठी DC फिट किचन हा माझा दुसरा चॅनल बघा. तर धन्यवाद. आपण भेटूयात माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये.